बेसन बाईला जायचं लेकी बाईंनो सूप कालोनी लय भारी बेसन बनवलं बरं का. गरम गरम पिठलं भाकर. आता नाही आवडतोय. लय आवडतात मला. तुम्हाला कोणी नीट बोलायला तर भाकर लांब राहील. येडी वाकडी भाकरी खा. काय दिमाग नका करू लई. द्या ना तिला. इकडे जो हे बघा काय ना नाही आवळे कवठ मला गावाकडची संध्याकाळची एसी दाखवतो ना दाखव उघडून दाखव ना उघडून काय एसी. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. तर आज सकाळपासून उठल्यापासून ना घरामध्ये एकदम ओके कार्यक्रम चालू आहेत आणि आत्ता वाजले आहेत 9:34 झाले आहेत. सकाळपासून आंघोळ वगैरे केली, पण अशी आंघोळ मी कधी जीवनात नव्हती केली. आज सकाळपासून एवढं धिंगाणा चालला आहे ना घरामध्ये. नानाने एक पण माणूस सोडला नाही. सगळे धरले, सगळ्या सेजवार धरले एकदम असे लाईनशीर उभा करून सगळ्याला फेडिंग लावून टाकली. बॉस आहे आपल्या घरामध्ये नाना. आता 2 शब्द बोला त्यांच्यासोबत, पण काय माहिती आता काय बोलत आहेत. नाना काय झालं? आम्ही काय केलंय? काय झालं? कबून आमच्या मागे लागलो तुम्ही? आज काय लागलं माग? सकाळपासून आमच्या मागे लागला, एकच सोडलं नाही. काय लागलं माग? भांडतात कोण आम सांग? मला काय करायचं भांडू? नगरला जा म्हणलं गोळ्या आणायला. मग आता शनिवारचं कुठं चालू असतं का? आता 2-3 दिवस झाले तेव्हाच होऊन गेला टाईम त्या गोळ्याचा. गोळ्या आहेत का नाही ते सांगा. ते संपलं गोळ्या कोणत्या? आहेत आज. मग कोणत्या आणले ना? आता रविवारी आहे, शनिवार बंद आहे. 2 दिवस बंद झालं ना आता. गोळ्या गोळ्या नाहीत का घरामध्ये? आहे त्या गोळ्या. एकच गोळी राहिलेली बरं का आता. 8 झाली. 8 गोळ्या राहिल्या. एकरी गोळी नाही तर दुसऱ्या गोळ्या आहेत. मग ते आणता येते ना. हा ना, सोमवारी. काय झालं? कुठं काय झालंय? काय झालं आता? काही नाही झालं बाबा. मला नाही पेटायचं सकाळ सकाळ. बाई म्हणे नाना लय भारी आहे. लय भारी. तर बघा आजीने आज काय बनवलंय. घुगऱ्या. काय घुगऱ्या बाई? वाटाण्याचे वाटणाच्या घुगऱ्या बनवल्यात. वाटण वगैरे काढलंय. फुटाणे बघा किती घेतले. तर कांदा, फुटाणे, मीठ एवढं टाकून वाटाणे लय भारी येते. तिला पिवळे बनवता. नानाला लय आवडते बाईच्या हातच्या भाज्या. लय भारी. हां लय भारी. नाही आवडतोय? लय आवडतात मला. तुम्हाला कोणी नीट बोलायला तर भाकर लांब राहील. येडी वाकडी भाकरी खा. काय दिमाग नका करू लई. काय भाकरी जशा आहेत तशा खावा, नाही तर चालती वाजदार चाललो. मागच नाही यावं परत. नानाला वायतागले काय सगळे आहे नाना. अरे ते म्हटलं का जर पाणी आलं का ते अंगातच येतं. कुरकुर 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 कोंबडी अंड्यावर बसल्या आणि चालू. पण एकच सोडी. डंकीन जर असते तर त्यांनी माणसं मारल्याचे जवळ. अरे पण तेच अवधी. तर गाईच तुम्हाला दाखवता नाना बघा आज काय कापून खाऊ राहिले. तर दिवसभर नानाचं तोंड चालू राहतं. परत संध्याकाळी बाई संग भांडत येत. हे बघा काय नाना पटतंय का? बाईला भाजी निवडा लावली तुम्ही, पपई खाता त्याच्यापाशी. तिला म्हणायचं ना खा म्हणून. हा दल द्या ना तिला. इकडे जो तुम्हीच खा. बाईला नाना कशी आहे? बाईला म्हणलं तर टुकटुक माकडे करते. अवघड रे देवा. तिला सांग लाईट नाही आहे घरामध्ये आणि आजीला नाही का बार बार नानाचं एकच चाललंय. म्हणजे जसं बसला ना शांत बसून देत नाही. का बरं नाही बसणार? बसायचं काय नाही. आमचं तुमचं नाही सांगत, आमचं सांगत पोटोबा. आता काय करायचं वाड्या तू सांग बरं. ती म्हण दळण ठेवून ये ना हळूहळू. काय आलं? बसले आता मी काय म्हणतो ते तिला ते समजा नाही गड्या. लाईट आहे का जळणाला?
दळण नाही काही ठेवून तिला सांग म्हणा चांगलं दळेव आणि 100 रुपये मी ठेवू द्यायचे मागही सोयीचं सांगतो मी सकाळचे जाऊन आणता येईल कोणी बी आणि चांगलं दळून दे म्हणा बरंच भाकरी खाल्ले म्हणा पहिली जाय का म्हणून असं करता असं बरं सांग बरं बाई इकडं बघ लाईट तर नाहीच आहे पण आपलं जे काम आहे ते कर ना मग आहे का बरं तुम्ही गेलं काय होईन का आणि मी जातो जा मग तरी माग मा हातात काठी दळण देतो डोकं चल घेतलं बाबा लय जीव घेतला चल ना तुम्ही नाही का तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला आम्ही बसलोत का तुम्हाला असं वाटतं यांना बसून द्या नाही कुरकुर कुरकुर कुर कोंबडी अंडे वाचल्यासारखं ती बाई म्हणते तसंच खरं आहे मातीत जाऊ बसा मला काय करायचं का म्हणून असं करता तुम्ही अंधार पडी म्हातारी जाईन कधी तुम्ही जाता ना हा जा तुम्हाला काय भेटतं बरं बरं ऐका 2 मिनटं मी कसं असं कप शांत देवाने बसतो तुम्ही तसं बडबड नाही आम्ही केल्याशिवाय कोण नाही बसत शांत आहे का हा कम नाही बसत पोट पोट बदाडे होते पोट बदाडे आमचे पोत बादळ पैसे मारावं लागेल आम्हाला तुमचं ऐकून आम्हाला भोके राहावं लागेल आपले हे घोगरे घाला हरभऱ्याचे कोरडे पापड्याचे ते दाखवा निवड सोपं आणि साधं. रेसिपी बनवून दाखवत असतो ना मी ती शेवटला ते दाखवत नाही का तुम्हाला आता सगळं म्हणजे डिश बनवून नाना त्याला निवद म्हणते ते नवीनच नाव ठेवलंय त्याला निवद म्हणतात का आंबे वगैरे एक एक पापड पोळ्या तळायचे ना गहू हरभऱ्याच्या पोळ दाखवा त्याला बी हे पाहिजे तर हे बघा मी तुम्हाला आता आदुली दाखवतो म्हणजे तुम्ही किलोवर बघितलं असं पण आदुली बघितली का हे बघा ही आदुली असती अच्छा आता आजीने भरली आदुली बाई एक आदुली कितीची असती 4-8 4-8 नाही किलो सांग ना किलो 1 किलो 2.5 किलो हे 2.5 किलोची असते 2 आदुले म्हणजे एक पाहिली का ते 5 किलो 5 किलो आता हे 2 असं न्यायचे आता आदुल्या म्हणजे एक पाहिली मी आणि याला दळायला किती रुपये द्यायचे आता या 2 आदुलीला 5 किलोला दळायला द्यायचे 15 रुपये आहे ना बाई 15 रुपयात एवढं दळून निघन मग ना तुम्ही कधी कुस्ती खेळायलात का हो? लय बरं मा हात उकळायला ना कुस्तीने कोणाला पाडत तुम्ही ते बबन चोथे कारावरला हा का किती रुपये भेटले तुम्हाला तेव्हा काय ते पैसे फुकट मिळतात नगरपालिकेचा आंबा पाहिला नव्हता तो. मोठा आंबा मग कशावर खेळतात म्हणजे कमून फुकट रेवड्याव रेवडेव रेवड पहिला हा का मी रेवड्याव फारक होतं पोरे होते बोलायला बाई मांड का मांड ना डोके मांडव ना मांडीवर मोच काढा द्यायला पाहिजे त्याला अर्धी रे माया का तुमच्या तू माया गावात तुमच्या तळावर तरी 2-3 काच्या द्यायला पाहिजे मग सगळं भारतात होईल बायको नवऱ्याला मारलं बरोबर आहे ना दे ना 100 रुपये तिला जाऊ दे मग पण नाना लय तर देतो ना आजकाल अलीकडे लई आता त्याला बसलं जायचं सुसत रात्र दिवस कटाळा आला बसू बस सुरती बसून हे बघा नाना आता ओ बाबा हे बघा नाना ती माझ्याकडे येते बरं का आता मनी आली का हा गेली घरात जा आजीला नाही का तिच्या फॅनचा फोन आलाय हे बघा कशी बोलते लय थंडी आहे, लय मला सगळेजण म्हणत होते बाई की आजीचं नाही का संध्याकाळचा ब्लॉग मला दाखव तर आज तू काय संध्याकाळी करते ना ते सगळं दाखवायचं आहे मला शूटमध्ये म्हणजे तू संध्याकाळी काय काय करते म्हणजे तू भाकरी भाजी कसं करते काय जेवते असं मग आता पिठलं करते हिरे मिरच्यात पिठलं बरं दाखव तर आजी आता नाही का बेसन बनवणार आहे ती पिठलं बनते तर बघा आता कसं बनवते आणि त्याला काय काय घ्यायचे ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा भाजी फ्लावर ते नेसून ठेवली आहे हे सुपामध्ये सुपाला त्यानं कलर वगैरे दिला आहे लसूण घेतला आहे आता काय घेऊ राहिली काय जिरे जिरे मिरे तर तुम्हाला नाना बघा तुमच्यासाठी काय घेऊन आले होते हे बघा काय नाना हे आवळे कवठ कवटाची चटणी आणि आवळ्याचे आवळा सुप लोणचं करायचं आवळ्याचं लोणचं आवळा सुपारी पण आहे ना करता आवळे आता
तळायचे. कवठाची चटणी आणि आवळे सुपारी भारी होईल नाना. हा आता हे कावटाची चटणी करायची. नानाच्या मित्रांनी आणून दिली बरं का नानाला. मित्राने आणून लय आवडे त्यांच्याकडे कवठ लय. नानाला म्हणले आवळे त्या त्याच्यात आणून नानाला दिले आणून त्यांनी. लागन तेवढे घेऊन जा म्हणजे. तर काहीच तुम्ही बघू शकता आता बघा आपल्या आजीने नाही का मिरच्या वगैरे काढल्या आता आणि आता ते नेसून घेऊन राहिले देठ त्याचे. हे लाईट कमी आहे त्याच्यामुळे फ्लॅश धरतो बरं का थोडं थोडं, कारण घरामधला ह्या बल्बने नाही का जास्त उजेडणे पडत. 100 वॅटचा आहे तो तरी पण. बहिणी लसूण वगैरे घातलाय, लसूण बघा कसे सोलून घेते. आणि हे मिरच्या वगैरे काढल्या आता ती मस्त बेसन बनवून भाकरी बनवून ठेवल्या वाटतं बाई. तो हे भाकरी बनवून ठेवल्या तिनं. भाकरी तर भले मोठमोठ्याला टाकल्यात भाऊ. कटाळा आलता काय तुला? मला गावाकडची संध्याकाळची एसी दाखवतो. नाना दाखव उघडून दाखव ना उघडून. काय एसी काय टाकायचं? एसी हे बघा बघा संध्याकाळचं व्ह्यू गावाकडचा. घराच्या पाठीमागचं बरं काही. आता नाना लावून घेऊ राहिले. आजीने नाही का थोडे लोणच्यासाठी नाही का आवळे भाजून ठेवले बघा. तेला मिठामध्ये तळून ठेवले बरं का थोडे. तेल जळून गेलंय सगळं. काय मिठाचं? आवळं तुम्ही आता खराचं दाखवा आता. खाराचं करणार आहे का? तर गाईज नाही का आता खाराचं आवळं दाखवणार आहे तुम्हाला आजी. आणि बघा कुत्रा कुठं बसलाय संध्याकाळी. त्याची बसायची जागा आहे बघा. इथंच बसतो. नानाने त्याला पोटं टाकून दिलंय. इथंच बसतात ते संध्याकाळी. ते पाळलेलं नाही येतं गावातले येतं पण नानाने ते नाही का त्याला भाकर वगैरे टाकतात ना ते इथंच राहते घरी. कारण आता माणूस आणि मुख्य जनावर कसं जर माया लावली तर जवळच राहतं तसं आहे. बसलाय ना. टाकू नका भाकरी आता बरे टाकले. टाक ना अजून टाकता का? हे बघा नाना भाकर टाकू राहील त्याला. इथंच राहते ते. मग आला खायला. पुढे गेले का म्हणते बाहेर गेलो. तर बघू शकता काही हे बघा बहिणी मिरची वगैरे वाटून घेतली आता बेसनसाठी. मस्त हिरव्या मिरचीचं बेसन आणि भाकरी बनवणार आहे. भाकरी तर बनवल्यात पण आता बेसन फक्त. तर गाईज बघू शकता तुम्ही आजीने बेसन बनवलंय. आणि हे बघा बघा बेसन बाईला जायचं लेकी बाईंनो सूप कालोनी लय भारी बेसन बनवलं बरं का. गरम गरम पिठलं भाकर. आता टेस्टचं मला समजणार आहे आणि सुगंध पण नाही तर मला समजतोय. तरी तुम्ही समजून घ्या बेसनची चव किती असं. यात काहीच नाही हिरवी मिरचींची टाकली. हिरवी मिरची जिरे लसूण एवढंच वाटायचं आणि टाकायचं. लय भारी बेसन बनवलं खरंच बाईने. आणि ते आवळ्याचे का बनवायचे ते आवडायचं बनिलं. हे बघा हे बघा बनिलं बी लगेच. हे आवळ्याचं पण झालं दोन्ही पण बनवलं. आवळ्याचा खार म्हणते त्याला. खार का? आता एक लोणचं हा आवळ्याचं लोणचं. आता कोण खाईन ते? आता आपण खाऊ. सगळेजण. नानाला आवडत असेल लय आहे ना. साखर नाही होत त्याने साखर. साखर नाही होत. नगरची म्हणलं बरं आहे. परडीवाली काय हा आता आपल्याला जायचं एक दिवस एवढा गारा कमी झाल्यावर कुठं देवाला ती म्हणली काय कोणच्या मोठे दिदी कानुबा मायबा करायचा म्हणजे आपल्याला. यायच्या तुम्हाला फिरायला जाणार घेऊन. हा? तुम्हाला फिरायला घेऊन जाणार त्या. तुम्ही जाता ना नाना मावट द्यायला. देवा बाप्पा जसं ठेवेल जाय. तसं दे ठेवून. पाण्याला सगळं बनवलं आहे आजीने. आता जेवायचं आहे आणि अशी संध्याकाळी आणि सगळे सोबतच जेवतं संध्याकाळी. म्हणजे कसं भारी वाटतं संध्याकाळी गोळ्या मिळाने जेवलं ना. ते म्हणजे बाईचं त्यांचं पहिलं रूढी परंपरापासून आहे की सगळ्यांनी संध्याकाळी जेवण वगैरे केलं मग कसं भांडे वगैरे तिला एका टायमाला धुता येते. तर हे बघू शकता तुम्ही आता काहीच. तर संध्याकाळचं तर जेवण वगैरे कसे करून राहिले आणि तर आता याच्यानंतर काय करते कीर्तन वगैरे बघते दोघंजण आणि निवांत झोपत येत. हे बघा कसे जेवते दोघंजण. मावलं घेतलं हे नानाचं बेसन भाकर हातात कोण घेतली हा काय थोडं तर ठेवा ना. हे बघा बाई जेवा लेकी बाई गो या जेवायला बेसन जेवायला जेवायला जेव राहिलेत. नानाला नाही का बसता नाही येत. मांडी घालतात. नानाला नाही का खाली बसता येत नाही मांडी घालता येत नाही ना त्याच्यामुळे ते खुर्चीवर जेवत येतात. कारण त्यांना खाली बसताच येत नाही मांडी वगैरे घालून.
बाई आपले तर कुठं पण जेवू शकते, कुठं काही खाऊ शकते. काय आलं? खाऊन घ्यायचं का? काय ना नाही. गप्पा गप्पा खायचं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तोपर्यंत सर्वांना टेक केअर. गुड नाईट.